नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण आज लुब्रिकेशन सिस्टीम संबंधित माहिती पाहतोय. वाहनावरती असणाऱ्या इंजिनवरती ज्या 4 प्रकारच्या सिस्टीम आहेत, ज्यामध्ये कूलिंग सिस्टीम, फ्युएल सप्लाय सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम, इग्निशन अथवा इंजेक्शन सिस्टीम. यापैकी लुब्रिकेशन सिस्टीम जी आहे, ही लुब्रिकेशन सिस्टीम इंजिनवरती देण्याची आवश्यकता काय आहे, लुब्रिकेशन सिस्टीमची रचना कोणत्या प्रकारची केलेली आहे, लुब्रिकेशन सिस्टीमचे प्रकार कोणते कोणते आहेत व लुब्रिकेशन संबंधित येणारे दोष व त्यांची कारणे व उपाय. प्रथमतः आपण लुब्रिकंट म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहूया. लुब्रिकेशनसाठी आपण जो पदार्थ वापरतो त्या पदार्थांना आपण लुब्रिकंट म्हणतो. 3 प्रकारचे लुब्रिकंट वापरले जातात. एक सॉलिड लुब्रिकंट, दुसरं सेमी सॉलिड लुब्रिकंट आणि तिसरं लिक्विड लुब्रिकंट. सॉलिड लुब्रिकंट प्रकारामध्ये आपण कोरड्या पदार्थांचा वापर करतो, ज्यामध्ये ग्रॅफाइट, मायका, बोरिंग पावडर इत्यादी. तर सेमी सॉलिड लुब्रिकंट प्रकारामध्ये आपण ग्रीस, जे चेसिस ग्रीस, ऑल पर्पज ग्रीस, हे सर्व प्रकारचे जे ग्रीस आपण विविध प्रकारच्या बेरिंगना लुब्रिकेशन करण्यासाठी वापरतो. तसेच लिक्विड लुब्रिकंट, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या द्रव स्वरूपातील असणारे ऑइल यांचा यामध्ये समावेश होतो, ज्यामध्ये इंजिन ऑइल असेल, गिअरबॉक्स ऑइल असेल, स्टेअरिंग ऑइल असेल अथवा ब्रेक ऑइल. ही विविध प्रकारचे जे लुब्रिकंट्स वापरतो, त्या लुब्रिकंटचं कार्य म्हणजे मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट येऊ न देणं, फिरत्या पार्ट्समध्ये होणारे घर्षण अथवा त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करणं, तसेच 2 पार्टमध्ये होणारी घर्षणामध्ये होणारी जी काही झीज आहे ही झीज कमी करणं, तसेच मेटल कण जे पार्टशी चिकटून राहून ज्यामधून निर्माण होणारा आवाज कमी करणं किंवा मेटल कण अलग करून तो पार्ट स्वच्छ करणं इत्यादी कार्य ही लुब्रिकंटची आहेत. तसेच लुब्रिकेशन सिस्टीम जी इंजिनवरती दिलेली आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लुब्रिकेशन सिस्टीम इंजिनवरती दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात, ज्यामध्ये पेट्रोल ऑइल लुब्रिकेशन सिस्टीम असेल, ड्रायसम्प लुब्रिकेशन सिस्टीम असेल, स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम, प्रेशराइज्ड अथवा फोर्स्ड लुब्रिकेशन सिस्टीम आणि कंबाइंड लुब्रिकेशन सिस्टीम. या सर्व लुब्रिकेशन सिस्टीम प्रकारापैकी इंजिनवरती कंबाइंड लुब्रिकेशन सिस्टीमचा वापर केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या कंबाइंड लुब्रिकेशन सिस्टीममध्ये प्रेशराइज्ड आणि स्प्लॅश या दोन्ही पद्धतीचा संयुक्तपणे वापर केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्र, आपण आज या ठिकाणी समोर चित्रामध्ये इंजिनची जी लुब्रिकेशन सिस्टीम आहे, या इंजिनच्या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये ज्या कंबाइंड लुब्रिकेशन सिस्टीमचा वापर केला जातो, ज्यामध्ये येणारे मुख्य पार्ट्स आपण पाहतोय. एक ऑइल फिल्टर, त्याचबरोबर ऑइल संप, तसेच इंजिनवरती आपण ऑइल संप, त्याचबरोबर ऑइल स्टेनर, ऑइलची मेन गॅलरी, त्याचबरोबर ऑइल प्रेशर स्विच इत्यादी घटक या लुब्रिकेशन सिस्टीममधील इंजिनवरती रचना केलेली आहे. तसेच आपण इंजिन पार्टना कशा पद्धतीने लुब्रिकेशन केलं जातं, प्रथमतः
ऑइल पंप हा ऑइल संपमधील असणारं ऑइल हे सक्शन करून त्यावरती प्रेशर निर्माण करतं, जे प्रेशर इंजिनच्या आयडलिंग स्पीडला साधारणतः 2.5 kg/cm², तर इंजिनच्या हाय स्पीडमध्ये 4.5 ते 4.9 kg/cm² इथंपर्यंत प्रेशर निर्माण करण्याचं कार्य ऑइल पंपाकडून केलं जातं. ऑइल पंपाकडून खेचून घेतलेलं जे ऑइल आहे, या ऑइलवरती प्रेशर निर्माण केलेलं प्रेशरचं ऑइल हे मेन गॅलरीमध्ये व मेन गॅलरीमधून इंजिन पार्ट्सना लुब्रिकेशन करण्यासाठी ऑइल पॅसेज मार्गातून सिलेंडर हेडपर्यंत पोहोचतं. तसेच ऑइल संपमध्ये असणाऱ्या ऑइलमध्ये क्रँकशाफ्टचा क्रँक वेबचा भाग हा फिरत असताना ऑइल संपमधील असणारे ऑइल हे स्प्लॅश पद्धतीने इंजिनच्या बेरिंगला, त्याचबरोबर सिलेंडर वॉल, तसेच कनेक्टिंग रॉड, बिग एंड बेरिंग इत्यादी पार्ट्सना लुब्रिकेशन करण्यासाठी ऑइल जात असतं. इंजिनमध्ये सर्क्युलेशन होणारे ऑइल, ज्या ऑइलमधून येणारे कार्बन कण असतील, मेटल कण असतील, हे सर्व ऑइल सोबत पुन्हा ऑइल संपमध्ये जमा होतात व हे ऑइल कार्बनयुक्त अथवा मेटलयुक्त असणारे ऑइल स्वच्छ करून इंजिनमध्ये सर्क्युलेट व्हावे यासाठी ऑइल पंपाच्या सक्शन मार्गामध्ये स्टेनर दिला. त्याचबरोबर ऑइल पंपामधून ऑइल गॅलरीमध्ये जाण्यापूर्वी ऑइल हे स्वच्छ करून पाठवण्यासाठी ऑइल फिल्टरची रचना केली आहे. इंजिनमध्ये काही स्थिर पार्ट आहेत तर काही फिरणारे पार्ट आहेत व या स्थिर पार्ट व फिरणाऱ्या पार्टमध्ये होणारे जे घर्षण आहे, या घर्षणातून त्या पार्टची होणारी झीज कमी व्हावी यासाठी इंजिनमध्ये ऑइलचे सर्क्युलेशन केले जाते. आणि हे सर्क्युलेशन करणारे ऑइल हे स्वयंचलितपणे व्हावे यासाठी ऑटोमॅटिक लुब्रिकेशन पद्धतीचा उपयोग इंजिनवरती केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर विद्यार्थी मित्र, इंजिन वरती असणारी ही जी लुब्रिकेशन पद्धती आहे, या लुब्रिकेशन पद्धतीमध्ये असणारे विविध जे पार्ट्स आहेत व या प्रत्येक पार्ट्सना कोणत्या प्रकारे ऑइलचा पुरवठा केला जातो हे आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहिली. लुब्रिकेशन सिस्टीम संदर्भात मी दिलेली माहिती आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.